नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जगदीश राठोड. आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत. मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील 25 महसूल मंडळातील 37,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये खरीप पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, अशी माहिती धाराशिव जिल्ह्यातील आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही आमदार साहेबांचा लाईव्ह व्हिडिओ बघू शकतात. नमस्कार. खरीप 2023च्या पीक विम्याबाबत थोडी अजून स्पष्टता आपल्याला द्यायची होती. आपल्याला कल्पना आहे की 2023 मध्ये जो अवकाळी पाऊस झाला, काही प्रमाणात अतिवृष्टी झाली, त्यांनी नुकसान झालं होतं आणि सप्टेंबरमध्ये आम्ही आवाहन केलं होतं की आपण कृपया 72 तासाच्या आत विमा कंपनीला इंटिमेशन द्यावं, कल्पना द्यावी आणि नोंद जी आहे ती आपल्या तक्रारीची करून घ्यावी, ही आपल्याला आवाहन केलं होतं, विनंती केली होती. आणि जवळजवळ 1,92,000 शेतकऱ्यांनी या अनुषंगाने तक्रार जी आहे ती नोंदवलेली आहे. मला हे देखील आपल्याला सांगायचंय की 5 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी पीक विम्याचा हप्ता भरला होता आणि या शेतकऱ्यांना अग्रिमचे 25% म्हणजे साधारण 252 कोटी रुपये हे आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये उपलब्ध झालेले आहेत. आता याच्या पुढे जाऊन आपण पाठपुरावा करत होतो. ज्या शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवली आहे त्यांचे पंचनामे व्हायला हवे होते आणि त्यांना मदत अजून मिळाली नाही, म्हणून आपला पाठपुरावा चालू होता. आता यापैकी साधारण 25 मंडळामध्ये 37,000 शेतकऱ्यांना साधारण 39 कोटी रुपये हे त्यांच्या खात्यावरती वर्ग केले जात आहेत. 37,000 शेतकऱ्यांना ज्यांचे पंचनामे झालेत, अशा 25 मंडळातल्या शेतकऱ्यांना 39 कोटी रुपये हे जमा केले जात आहेत त्यांच्या खात्यावरती. आता याच्या व्यतिरिक्त जे शेतकरी आहेत, साधारण 32 मंडळातले, त्यांचे वैयक्तिक पंचनामे करण्यात आले नाहीयेत आणि त्यांना पीक विमा देण्याची प्रक्रिया सुरू झाली, परंतु ती अन्यायकारक आणि चुकीची वाटली. त्यामुळे त्या बाबतीत आपण वेगळ्या पद्धतीने मागणी केली आहे आणि इतर जे यांना देखील मदत मिळायला हवी, पीक विमा मिळायला हवा, अशी आपली भूमिका आहे. त्या अनुषंगाने आता पाठपुरावा देखील आपण सुरू केलेला आहे. तर मला आपल्यापर्यंत एवढंच पोहोचवायचं होतं की 37,000 शेतकऱ्यांना 39 कोटी रुपये आता जमा होत आहेत. उरलेले जे शेतकरी आहेत, साधारण 1.5 लाख शेतकरी आहेत, त्यांना देखील न्याय मिळवून देण्यासाठी आपली प्रक्रिया चालू आहे. थोडासा वेळ लागेल, परंतु निश्चितपणे आपल्याला न्याय मिळेल, यासाठी आम्ही ताकदीने प्रयत्न करू, हे आपल्याला मला सांगायचं होतं. आपले काही प्रश्न असतील तर कृपया येऊ द्या आणि त्याचं उत्तर जे आहे ते मी आपल्याला द्यायचा प्रयत्न करेन. आता जे बोललो त्याच्यामध्ये बऱ्यापैकी विषय क्लिअर झाला असेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे आभार, धन्यवाद. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती. जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.